36 होय 36 36चा आकडा हा वादाचा आकडा असतो आणि हाच आकडा आता काँग्रेसकडे शिल्लक राहिलाय की काय असा प्रश्न पडायला लागला आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर काँग्रेसनं आपलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीला 36 आमदारांची उपस्थिती राहील. आता उपस्थित राहिलेले 36 सुद्धा काँग्रेसच्या बाजूनी आहेत की नाही हा प्रश्न मला पडतोय. कारण राहिलेल्यांच्या मनामधल्या अस्वस्थता अजून वेगळ्या आहेत. आपण जाऊ दे, त्या 36 विषयी नको बोलायला, जे नव्हते त्यांच्याविषयी बोलूया. काँग्रेसच्या बैठकीला 3 आमदार असे जे उपस्थित राहणं शक्यच नव्हतं त्यांची नावं पहिल्यांदा बघू. एक जितेश अंतापूरकर, म्हणजे जे अंतापूरकर, रावसाहेब अंतापूरकर वारल्यानंतर त्यांच्या जागी त्यांचा मुलगा निवडून आला पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा. ते सुद्धा आय थिंक देगलूर विधानसभा मतदारसंघ आरक्षित, तिथून त्यांचा मुलगा निवडून आला. दुसरे नांदेड जिल्ह्यातलेच आमदार माधवराव जवळगावकर आणि तिसरे मोहन हंबर्डे, हे लोहा कंधार, अर्थात तो लातूर लोकसभा मतदारसंघातला भाग आहे पण नांदेड जिल्ह्यातला भाग आहे. अंतापूरकर, जवळगावकर आणि हंबर्डे हे नांदेड जिल्ह्यातले 3 आमदार अशोकरावांच्या पाठीशी उभे असणं स्वाभाविक आहे. डी पी सावंत अजून एक आमदार आहेत, चौथे, म्हणजे एकूण 7 जण जे अनुपस्थित आहेत, डी पी सावंत एक, हे सगळे अशोक चव्हाणांच्या जवळचे आणि हे अशोक चव्हाणांच्या सोबत जाणार हे सांगायला कोणत्या राजकीय निरीक्षकाची, राजकीय अभ्यासकाची आवश्यकता अजिबात राहत नाही. त्यामुळं अगदी सरळ 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 गणित असं आहे की हे अशोक चव्हाणांच्या सोबत जाणार, ना आमदारकी सोडणार, ना काँग्रेसचं ऐकणार, ना अशोक चव्हाणांची साथ सोडणार. म्हणजे छाती पर मूंग दलना ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने हे आमदार काम करणार. आता आणखी 3 नावं अशी आहेत जी अनुपस्थित होते. मला जरा या 3 नावाच्या विषयी माझ्या मनात भयंकर टिकटिक वाजते, डोक्यात धडधड वाढते ठोक्यात, अशी अवस्था आणणाऱ्यापैकी आहे. एक मुंबईतले असलम शेख आणि दुसरे जिशान सिद्दीकी. हे का बरं नसतील? म्हणजे असलम शेख यांची बाबत चर्चा चालू होती आणि त्यांनी ती चर्चा रडकावून लावली, पण ते अशा महत्वपूर्ण प्रसंगामध्ये, ज्या वेळेला आन बान आणि शानचा प्रश्न आला आहे, जमा पार्टी की इज्जत दांव पर लगी हो, तो असलम भाई और जिशान भाई कहां चले गए थे, का नव्हते आले? याच्या संबंधीचा खुलासा काँग्रेसजन करत राहतील. उद्या कदाचित तेही हो नाही असलं काही म्हणतील. आणि पुढचं एक नाव आहे, त्याच्या ऐकल्याबरोबर मात्र मी असा सन्न होतो, आणि ते नाव म्हणजे अमित विलासराव देशमुख. आता आमचे मालक या बैठकीला का हजर नव्हते? बरं, लातूर जिल्ह्यात काही महत्वाचे कार्यक्रम होते म्हणून ते गेले नाहीत असं समजावं, तर अत्यंत महत्वपूर्ण अशा कार्यक्रमात समोरासमोर येऊन आपण भाषण करू असं आव्हान भाजपचे आमदार, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्यावर सुद्धा अमित देशमुख लातूरात असून लातूरातल्या कार्यक्रमाला हजर राहत नाहीत. आणि निलंगेकर देऊ पाहत असलेलं गुलाबाचं फूल ते स्वीकारायला येत नाहीत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. म्हणजे काय आहे? लातूरात राहायचं, लातूरातल्या कार्यक्रमाला जायचं नाही आणि मुंबईत जाऊन पक्षाची महत्वपूर्ण बैठकही हजर राहायचं नाही. चर्चा चालू आहे. अमित विलासराव देशमुख ही त्यांची खरी ओळख. कारण नुसत्या अमित देशमुखला विचारतो कोण, मध्ये विलासराव आहेत, ते विलासरावांचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांचं राजकारणातलं स्थान. बाकी ते सुद्धा ट्रूली युअर्स असं मुद्दाम ट्रूली असं लिहून पाठवत असतात अमित विलासराव देशमुख. त्यांनाही माहित आहे ह्या मधल्या नावाशिवाय आपलं काही खरंच नाहीये म्हणून. तर ते अमित विलासराव देशमुख का नव्हते? का त्यांचाही भाजप प्रवेशाचा मानस आहे? म्हणजे मला मध्ये अशी वावडी उठली होती लातूर जिल्ह्यामध्ये की धीरज देशमुख भाजपत जाणार, अमित देशमुख
काँग्रेसमध्ये राहणार, धीरज ग्रामीणमधून आमदार भाजपकडून होणार, अमित देशमुख शहरमधून आमदार काँग्रेसकडून होणार. राजनीती का बटवारा वाटला का भाजपवाल्यांना आमच्या कानात बिड्या बगलं त्रेडू आणि धोत्रावर इन करतोय असं वाटलं? म्हणजे मी त्या भागातला मतदार आहे म्हणून हे बोलतोय, बाकी माझं काही असं त्याबाबतचं काही म्हणणं नाही. चर्चा अनेक चालू आहेत आता. आणि अमित देशमुख जर भाजपमध्ये जाणार असतील तर ते मुद्दाम होऊन काँग्रेसच्या बैठकीला गेले नाहीत का? आणि तसं असेल तर अजूनच जरा जास्त धोकादायक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगू, अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या मुद्दाम घडवून आणल्या जातात, मुद्दाम, जाणीवपूर्वक. आणि ते चर्चा घडविणारे भाजपमधलेच काही लोक असतात. का सांगतो? धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी घेऊन लढविण्यासाठी एक लिंगायत नेते उत्सुक आहेत. त्यांचं नाव बसवराज पाटील. बसवराज पाटील मुरुमकर. तिथे बसवराज पाटील खूप आहेत. बसवराज पाटील मुरुमकर. तर या बसवराज पाटलांना उमेदवारी मिळणार आणि ते भाजपत येणार अशी चर्चा चालू आहे. बसवराज पाटील लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असतात. बसवराज पाटील हे शिवराज पाटील चाकूरकर गटाचे जवळचे आहे. चाकूरकरांची माणसं सोडून गेली की चाकूरकरांची ताकद कमी होईल आणि औसा विधानसभा मतदारसंघात आपल्याला आपला माणूस देता येईल ही देशमुखांची धारणा. आता ते भाजपत चालले, तिकडून काहीतरी मोठे होणार अशी शक्यता वर्तवल्याबरोबर आपणही भाजपत चाललो आहोत अशा अर्थाच्या वावड्या तिथं उठवून बसवराज पाटलांच्या जाण्यावर काही परिणाम साधता येतो का यासाठीचे हे सगळे प्रयत्न असतात. म्हणजे आपल्या विरोधामध्ये निलंगेकरांच्या घरातून उमेदवार येणार हे कळल्याबरोबर, म्हणजे पायाखालची वाळू घसरू लागल्याबरोबर आपल्याच भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवल्या की हे सगळं जे चाललंय ते थंड होतं हे अमित देशमुखांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. आणि आता काँग्रेसची माणसं आपल्याकडे घेण्याची जी भाजपची भूक आहे ती बघता भाजप श्रेष्ठींना आपण जरासं खुणावल्यासारखं देखील होईल यासाठीच या सगळ्या वावड्या उठवल्या जातात. त्यामुळेच अनुपस्थित राहणे, विश्वासमताच्या वेळेला उशिरा पोहोचणे हे असले उद्योग देशमुख परिवाराकडून होत असतात. आपण काँग्रेसमध्ये खुश नाहीत, काँग्रेस सोडू शकतो हे इंडिकेशन्स देण्याचा प्रयत्न असतो, सिग्नल देण्याचा. टेंग टांग टेंग करून वाव वाव वाजत लगेच त्या परग्रहावर कळून जाईल ते त्या पिक्चर मधल्यासारखं असं काहीतरी हे डोक्यात त्यांचे असतं आणि त्यातूनच या सगळ्या सूचना देण्याचा प्रकार चालू असतो. बाकी देशमुखांना भाजप घेतंय कोण, भाजपमध्ये घेतंय कोण असा माझ्या मनातला जसा प्रश्न आहे तसा आपल्याही मनातला प्रश्न असेल. आणि काँग्रेस सोडून देशमुख करतील तरी काय हा सुद्धा मोठा प्रश्न असेल. म्हणूनच नाना पटोलेंनी विलासरावांचं वाक्य ट्विट करून ते काँग्रेस एक सागर आहे, समुद्र आहे, काही फरक पडत नसतो हे जे वाक्य मुद्दाम ट्विट केलं होतं त्यासाठीच केलं होतं की अमित देशमुखांना तुमच्या वडिलांची काँग्रेसवर श्रद्धा किती आहे हे दाखवण्यासाठी. पण नाना पटोले विसरले, नाना पटोले स्वतःच काँग्रेस सोडून गेले होते आणि विलासराव सुद्धा गेले होते बरं का. विधान परिषदेची निवडणूक हरले होते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विलासरावांनी काँग्रेस सोडली होती. विधान परिषद अपक्ष म्हणून लढवली होती, त्यात ते पडले होते आणि पुन्हा मग काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री झाले होते. हे नाना पटोले विसरले असतील. या सागराला सोडण्याचं काम विलासरावांनी सुद्धा केलं होतं, तसे त्यांचे चिरंजीव अमित देशमुख सुद्धा करू शकतात. घ्यायचं काम भाजपवाले करतील की नाही हे भाजपवाल्यांना विचारलेलं जास्त बरं आहे. नमस्कार.